माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। मी प्रभाकर साळेगावकर, माय मराठीच्या सर्व रसिकांना आज मी एका अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे की नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या मालेगावला अगदी महामार्गाला लागून एक अतुल कृषी पर्यटन केंद्र आहे। त्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे। हा सगळा जो परिसर आहे, हा सगळा परिसर झाडांनी नटलेला आहे। अर्धापूर तालुक्यातलं सगळ्यात मोठं असं शेततळ इथं आहे आणि 12 एकरचा हा संपूर्ण परिसर आहे। पशु पक्षी या सगळ्यांनी इथं नटलेला हा परिसर आहे। आणि तुम्ही जर बघितलं तर इथे एक 100 वर्षापूर्वीचं एक औदुंबराचा वृक्ष आहे आणि त्याच्या खाली एक औदुंबराची प्रतिमा बसवलेली आहे, मूर्ती बसवलेली आहे। त्याच्यावरचं जे औदुंबराचं फळ आहे ना, ते आज तागायत कधीही कमी झालेलं नाही, त्याच्या शिरावरती फळ असतंच असं आता मी इथं पाहिलेलं आहे। या अतुल कृषी पर्यटन केंद्रामध्ये तुम्ही कधी आलात तर इथं जी महान माणसं येऊन गेली ना, त्यांच्या नावाची झाडं इथं लावलेली आहेत। त्यांच्या हाताने लावलेल्या झाडांना त्याच्या खाली एक बोर्ड लावून त्याचं नाव दिलेलं आहे। म्हणजे इथं राहुल सोलापूरकर येऊन गेले, त्यांच्या नावाचं एक झाड आहे। देवीदास फुलारी येऊन गेले, त्यांच्या नावाचं एक झाड आहे। आणि मुळात म्हणजे इथे काही दिवंगत लोकांचे सुद्धा नाव या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे एखादं स्वरांचं झाड आहे, एखादं अक्षरांचं झाड आहे, एखादं संगीतकाराचं झाड आहे, हे सगळं या ठिकाणी आहे। अशा अतुल कृषी पर्यटन केंद्रच्या जे मालकीण आहेत त्या मालकीण आहेत आनंदी विकास। ह्या आनंदी विकास शेतीमध्ये येऊन रमतात, पण शेतीतल्या सगळ्या सुरांचा अभ्यास करून त्या शब्दांना जे स्वरचाच चढवतात ना, त्याच्यामुळे आनंदी विकास या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला संगीतकार आहेत। आज अशाच एका महिलेला, म्हणजे ज्यांचं नाव मी आता आपल्याला सांगितलं की आनंदी विकास, या आनंदी विकासला आपण या ठिकाणी आज बोलतं करणार आहोत। आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि या गप्पा मारत असताना त्यांचा सगळा एकूण जीवनपट आणि त्यांनी केलेलं काम हे आपल्याला नक्की आवडेल, अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी संवादित होणार आहोत। नमस्कार आनंदीताई। नमस्कार। कशा आहात? छान। हा, या वातावरणामध्ये छान आहे। म्हणजे पाऊस पडून गेलेला आहे, असं छानशी झाडं आहेत, पशु पक्ष्यांचे आवाज आहेत। तुम्ही इथे बदकासारखी मोठी पक्षी होते, मगाशी मी आल्यावर बघितले बदक असायचं। हा, तर ते पक्षी छान असे, त्यांना तुम्ही दाणे टाकत होतात आल्याबरोबर, हे पण बघितलंय ते आम्ही जेव्हा घरून येतो ना, माझ्यापेक्षा जास्त जेव्हा माझे मिस्टर येतात, विकास जेव्हा येतात तर ते वाटच बघतात। गाडीचा आवाज आला की ते सगळे त्यांच्या भोवती बदक येतात। ससे होते इथे 25-30 ससे होते, पण ते काही कारणामुळे काही ते कमी झाले ते। आणि चिमण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या। तर असे सगळे हे ते आले नांदेडहून जेव्हा इथे येतात तर ते आले की ते त्यांच्या भोवती असे जमतात सगळे। आणि मग तिथून दिलेल्या पोळ्या, माझ्याकडे एक छान आहे की आपल्याकडे भाजीचा देठ सुद्धा वाया जात नाही। वा वा, छान छान। कारण आम्ही सगळं जे भाज्या निवडून केलेल्या देठापासून सगळं एका ठिकाणी साठवून ठेवून ते सगळं इथं कामाला येतं। त्याच्यामुळे ते कचरा म्हणून कधीच कचरा नाहीच, कचरा सुद्धा उपयोगी आहे। तर ते इथे छान उपयोग होतो आणि छान रमल्या जातं चांगलं। म्हणजे घर आणि कृषी पर्यटन हे एकमेकाशी जोडलेलं आहे। पण याच्यामध्ये जो अतिशय पक्का असा जो बंध आहे ना, तो बंध आहे सुरांचा, तो बंध आहे शब्दांचा, बरोबर आहे ना। म्हणजे तुम्ही जीवनसाथी, मला माहिती आहे की विकासराव खूप छान संवादिनी वादक आहेत, अप्रतिम असं संवादिनी वादन त्यांचं मी ऐकलेलं आहे। आणि तुमची मुलगी भार्गवी, ती खूप चांगल्या प्रकारची कथक नृत्य ती करते, तिचे क्लासेस पण आहेत। आदित्यने तर इंजिनिअरिंगचा सगळा बाज सोडून त्यांनी स्वतःचा एक स्टुडिओ उभारलेला आहे। म्हणजे शेती आणि सूर हे तुम्ही एकत्र आणलेले आहेत। मला जाणून घ्यायला हे आमच्या रसिकांसाठी आवडेल की नेमकं तुमच्या बालपणाची या संगीताची काय पार्श्वभूमी आहे? तसं माझं बालपण गेलं मुदखेड, नांदेड जिल्ह्यातलं जे मुदखेड गाव आहे
तिथे माझा जन्म झाला मुदखेडमध्ये. आणि माझा पहिला सूर हा मुदखेड मधला आहे, मुदखेडच्या मातीमधला आहे. देवी कालिका संगीत विद्यालय म्हणून मुदखेडला अण्णासाहेबांचे शिष्य माधवराव कांजळकर आता हयात नाहीत सर, तर ते मुदखेडला येऊन क्लास घ्यायचे. पण माझी सुरांची ओढ ही न कळत्या वयापासून होती. त्याच्यामुळे मी फारशी ह्या अभ्यासात घरी तर असं वाटत होतं 10वी सुद्धा निघते का नाही ही शंका होती घरी. पण हे सुरांच्या बाबतीत मात्र माझं प्रचंड वेळ होतं. म्हणजे सारखी धाव, ते रेडिओचे गाणे ऐकणे. तेव्हा हा रेडिओ असायचा ना, मग तो त्याच्यासाठी तो कानाला लावून ऐकायचा. मग ते कुठले गाणे आहेत काय नाही. पण तेव्हा पण मला कळत नव्हतं की ते संगीतकार वगैरे ती गोष्ट कळत नव्हती. पण माझी तेव्हाचा कान किंवा तेव्हाचा विचार असा होता की हे कसं असेल, ही रेषा कशी असेल गाण्याची. तर ही रेषा मला तेव्हा पण डोक्यात होती. ते आता कळते की आपल्याला तेव्हापासून हे डोक्यात होतं, म्हणून आज आपण ह्या ठिकाणाला आलो आहोत. किंवा हा विचार, कवितेचा हा विचार आपल्या डोक्यामध्ये होता. आणि घरात वातावरण सगळं अध्यात्माचं. वडील काव्यतीर्थ वडील माझे, त्याच्यामुळे साहित्याचं म्हणजे आता तर आम्ही म्हणतो की आमच्या वडिलांच्या ठाई तर आम्ही नर्मदेतले गोटेच आहोत. इतके तत्वज्ञानी वडील माझे की संस्कृतवर इतकं प्रभुत्व त्यांचं, पाठांतरावर इतकं प्रभुत्व होतं की ते घरामध्ये आमचे 24 तास दुसरे विषय नव्हते. सकाळी टाळानी सुरुवात व्हायची आणि संध्याकाळी पंचपदीने संपायचं सगळं. तर हे या सगळ्या वातावरणात वाढलेली कीर्तनकारांची मुक्काम घरी असायचे, त्यांच्या कीर्तनाच्या रिहर्सल सराव घरी व्हायचे, ते कानावर सारखं. मसनजोगी यायचा, गोंधळ व्हायचे, देवळात जायचो आम्ही. एवढं काय म्हणजे गोंधळांच्या सोबत बसायचो. मग ह्या सगळ्या गोष्टींमधनं कुठेतरी तो संगीताचा जो एक म्हणतो ना मणी आपल्यामध्ये तो रुंजी घालत असतो, तर तसा तो रुंजी घालत होता सारखा. म्हणजे काय की तुम्ही लहानपणी लोकसंगीत ऐकलं, तुम्ही भजन कीर्तन ऐकलं, आणि तुम्ही तुमचा प्रवास मग हा असा कानसेन ते तानसेन तानसेन झाला. पण मध्ये काय झालं की मग देवी कालिका संगीताचं उद्घाटन झालं आणि त्याची पहिली विद्यार्थिनी मी होते. त्याच्यामुळे मग तिथनं मग शास्त्रोक्त संगीताला सुरुवात झाली. मग पहिले गुरु कोण? माधवराव कांजळकर, अण्णासाहेब गुंजकरांचे शिष्य माधवराव कांजळकर. ते मुदखेडला येऊन क्लास घ्यायचे. मग ते त्यांच्यामुळे मग ते आल्यानंतर तर काही प्रश्नच नव्हता. म्हणजे असं होतं की आता आपल्याला सर्वस्व मिळाले. कारण तेव्हा त्यांनी जेव्हा पहिल्यांदा हार्मोनियम वाजवली, संवादिनी वाजवली आणि अशी बोट ठेवून, तर असं म्हणतात ना की एक काहीतरी स्वर्ग 2 बोट आहे आपण म्हणतो की खूपच आनंद झालाय. तर तो क्षण होता मला की अरे हे मिळालं आपल्याला ऐकायला कुठेतरी. पण गंमत अशी होती की माझं शिक्षणात लक्ष नव्हतं. माझं शालेय शिक्षणात हुशार होते माहित नाही, पण घरच्यांना वाटायचं 10वी तरी पास व्हावी, निदान काहीतरी व्हावं. त्याच्यात मग नेमकं त्या पिरियडमध्ये 10वीच्या वेळेस तर असं झालं की माझी मध्यमा पूर्णची परीक्षा मी पूर्ण अखिल भारतीय सेंटर मधून पहिली आले तेव्हा. आणि इकडे 10वीचे पेपर. मग तेव्हा माझ्या भावानी सांगितलं होतं की हिचं गाणं बंद करा, नाही तर ही 10वी निघणार नाही. आणि आईला मी म्हणलं होतं गाणं बंद झालं तर मी 10वी पण शिकणार नाही. मग ज्यावेळेस माझी गणिताची ट्युशन होती मांजरमकर सरकडे, मांजरमकर सरला आई बोलली की तुमचा तेवढा वेळ द्या, तुमचे काय गणित असतील ते ती घरी करेल आणि तेवढ्या वेळात तिला गाण्याच्या क्लासला जाऊन येऊ द्या. म्हणजे शिक्षणाचं गणित आणि गाण्याचं गणित सगळ्या मात्रा सगळ्या आईने जुळवल्या. काल मात्रा ह्या सगळ्या जुळवल्या, हे सगळं आईने जुळवलं. आणि तेवढ्या वेळात मी गणिताच्या ट्युशनच्या ह्याच्यात ती वही घालायची, क्लासला जाऊन यायचं. आणि ते गणित गेलं तिकडे, कुठे काय गणिताचं काही. आणि आताही गणिताचं फारशी शक्य नाहीच आहे. तर पण ते निघायपुरतं तरी केलं, सरांनी करून घेतलं शाळेमध्ये. कारण आईने एक सांगितलं होतं की काही करा, या पोरीचं निदान ते काय तुमचे पास व्हायचे तेवढ्या मार्काचं तरी करून घ्या. मग ते सरांनी करून घेतलं होतं माझं तेवढं. म्हणजे शिक्षण झालं आणि पुढे मग तुम्ही सगळ्या मला वाटतं तुम्ही विशारद, अलंकार सगळ्या गोष्टी तुम्ही घेतल्या असतील. ते सगळं झालं. अलंकार पर्यंत शिक्षण झालं. नंतर 2 वर्ष अंबाजोगाईला होते मी, शिवदास देगलूरकरांकडे होती मी 2-3 वर्ष. माझं डीएड सेकंड इयरला लग्न झालं. जरा लग्न म्हणजे इसवी सन काय लग्नाचं? 1990ला झालं. 1990. मग लग्नानंतर वातावरण बदललं का? लग्नानंतर वातावरण म्हणजे असं झालं की आपण म्हणतो ना की सप्तपदी आपण चाललो, वचन 7 घ्यायची. तर आम्ही ही 7 सुरांची वचनं घेतली.
क्या बात आहे, क्या बात. सारे ग म प ध नि सा. निसा, हा. कारण पण ते वरचा सा लागला का नीट? आता लागलाय ना. आता लागलाय कारण पोचलाय आता तो. पोचलाय ना. त्याच्यामुळे काय की ती छान सुरुवात झाली. माझं नंतर ऍक्च्युली MA BEd पण मी नंतर केलं सर. ग्रॅज्युएशन BA सुद्धा नंतर केलं मी. लग्नाच्या नंतर BA MA BEd अलंकार नंतर केलं मी. ह्या सगळ्या गोष्टी MA ची परीक्षा तर मी 17 दिवसाची बाळंतीण असताना पेपर दिलेत मी नांदेडला येऊन. मालेगावून नांदेडला जायचं आणि 17 दिवसाची घरी इकडे सांगितलं नाही, दवाखान्यात दाखवायला जायचं आणि पेपर देऊन यायचं. तर त्याला मात्र मग नवऱ्याच्या त्या स्वभावाला तोड नाही की मग गाडीमध्ये लेकरू बाळ ठेवायचं आईला घेऊन आणि पेपर देऊन यायचा आणि परत इथे यायचं. असं MA केलंय मी. भार्गवी तेव्हा तानी होती, भार्गवीला घेऊन जायचं. 17 दिवसाची डिलिव्हरी झाली होती. तर अशा परिस्थितीत MA केलं, पण तेव्हा डिस्टिंक्शन मिळाली MA ला सुद्धा आणि BEd ला सुद्धा तसंच मिळालं. अलंकारही त्याच ह्याच्यात. पण नंतर एकदा ती लिंक लागत गेली की मग, कारण दोन्ही गोष्टी मला मिळत होत्या. पण ह्या गोष्टीमध्ये मला एक माझं तत्व होतं की माझ्या आईने एक सांगितलं होतं की आपल्याला जर करिअर स्त्रियांना किंवा काही करायचं असेल तर संसारामध्ये कमी पडायचं नाही. हा तर मूलमंत्रच दिलाय तुम्ही. नाही स्त्रिया आता काय होतं माहितीये का, आताची जी पिढी असेल, हा माझा मी अजून तेवढं तुम्हाला उपदेश किंवा संदेश द्यावा असं माझं जरी मला असं वाटतं की मी देण्या एवढी जरी नसेल, पण एक सल्ला म्हणून असं आहे की आता वाटतं मुलींना या जनरेशनला की करिअर आहे, माझं करिअर आहे. पण करिअरच्या आधी संसार हा फार महत्वाचा आहे. घरात जर पोट व्यवस्थित भरलं तर बाहेर काम व्यवस्थित होतं. छान छान. त्याच्याशिवाय काम होत नाही. घरातली सगळी घडी व्यवस्थित बसली. आजही आपण इथं आलो, घरात सगळं व्यवस्थित झालेलं आहे म्हणून मी निवांत आहे. मला माहितीये मला 2 तास लागले काय 4 तास लागले काय, पुढे संध्याकाळी जाऊन करायची माझी तयारी. ही तयारी जोपर्यंत आपल्यामध्ये राहत नाही. सासू सासऱ्यांना आवडलं सगळं? हो, हे मला सांगितलं. आमची फार गट्टी होती. सासऱ्यांची माझी फार गट्टी. मी पाहिलं 1-2 वेळेस त्यांना. म्हणजे त्यांना ते फार आवडायचं, काहीतरी वेगळं करते काहीतरी. पण सासू सासऱ्यांना केव्हा आवडतं माहितीये का, तुम्ही घरात कमी नाही पडलात तर आवडतं. मी जर उदो करत गाणेच म्हणत बसले असते तर नसतं पटत. बरोबर. आणि नवऱ्याला सुद्धा केव्हा आवडतं, त्यांच्या माणसांचं जेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, हा त्रिकोण जेव्हा करेक्ट आखला जातो तेव्हा नवऱ्याला सुद्धा बायको आवडत असते. उगाच नाही आवडत नवऱ्याला बायको की तिला त्यांनी ती घरचं पण ती व्यवस्थित करते, नोकरी पण व्यवस्थित करते आणि तिचं करिअर पण व्यवस्थित करते. हा त्रिकोण सांभाळताना जर आपल्याला होणारा त्रास हा तो तुमची सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. तुम्ही संगीत शिक्षिका म्हणून लागला जिल्हा परिषद. मराठीच्या संगीताचा आणि नोकरीचा काही संबंध नव्हता, पण माझी अख्खी नोकरी संगीतातच गेली. नाही, मी याच्यासाठी विचारतोय की ज्यावेळेस आपल्या शालेय गीत मंचाच्या काही गीतांची निवड होती त्यावेळेस याचाही म्हणजे तुम्ही संगीत शिक्षिका म्हणून किंवा एखादी रचना तुम्ही कंपोज करून घेऊन गेलेला होतात. हो, तो माहित गंमत अशी आहे की मी माझी नोकरी जरी मला 33 वर्षाची नोकरी केली मी. आता नुकतीच डिसेंबर 24 ला मी व्हॉलंटरी घेतलीये, स्वेच्छानिवृत्ती घेतलीये. 4.5-5 वर्ष नोकरी अजून माझी बाकी आहे. पण गंमत अशी आहे की नोकरी लागल्या क्षणीच 1 महिन्याभराच्याच अंतरावर जुलैला जॉईन झाले मी आणि सप्टेंबरला साक्षरता अभियान सुरू झालं. साक्षरता 92ला साक्षरता अभियान सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये असं झालं की एक नवीन लागलेली मुलगी आहे आणि ती गाते छान, म्हणून मग शिक्षणाधिकारी तेव्हा MR देशमुख साहेब होते. तर ते बोलून घेतलं त्यांनी मला नांदेडला. आणि नांदेडला गेल्यानंतर ते म्हणाले, आणि माझ्या थोडस जॉईनिंगच्या वेळेस त्यांच्या माझ्या भेटी आमच्या जास्त झाल्या, कारण आम्हाला नोकरी करायची का नाही ह्या विषयावर आमच्या घरात जरा देशमुखी जरा असते ना की बायकांनी नोकरी कशाला करायची. सासरे म्हणले तिच्या नोकरी वाचून काय हे झालंय असं तसं. पण त्यावेळेस सासूबाई म्हणाले की तिच्या पायी लक्ष्मी आहे तर ती तुम्ही डावलू नका, तिच्या आहे पायात, तर करू द्या तिचं, तिला तिच्यामध्ये हिंमत आहे, ती करेल. आणि ह्याच्यामुळे मी बाहेर पडले खरं तर त्यावेळेस तसं झाल्यानंतर मग गाव मला मिळण्यासाठी वगैरे ह्या सगळ्या संदर्भात आणि MR देशमुख साहेब विकासला म्हणाले की नोकरीत त्यांचा उदय चांगला आहे, म्हणजे संगीताचा. तुम्ही असं म्हणू नका, ते शाळा अधिकारी सुद्धा असा रत्नपारखी असावा लागतो.
अधिकारी. हा. आणि मला नशीब माझं असं चांगलंय की मला सगळे अधिकारी असे मिळाले वा अगदी आता डिसेंबर 24 पर्यंत. वा वा हा. मग ते ईओ असतील, सीओ असतील, कलेक्टर असतील, डेप्टी कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, हे सगळं माझं फ्रेंड सर्कल आहे. ऍक्च्युली मला आता सांगायला सुद्धा तर तो अभिमान म्हणावा की आपण त्यांचे मित्र होण्याच्या पात्रतेचे आहोत नाहीत माहित नाही, पण हे माझं फ्रेंड सर्कल आहे सगळं. अगदी आत्ताच्या कलेक्टर पर्यंत किंवा आताच्या सगळ्या ह्याच्यापर्यंत. मग हे कशामुळे होतं तर हे याला एकच कारण आहे, संगीत आहे. मी केवळ शिक्षिका म्हणून तर मी कधी यांच्या समोरही उभं राहू शकले नसते. आपल्या कुठेतरी आतमध्ये काहीतरी आहे आणि आपण त्यांना त्या उपयोगी आहोत. आज जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, जिल्हा परिषदेचे होतात, तर ह्याचं सगळं नियोजन आस्थागायत मी करत आले. संगीत विभागाचं आस्थागायत साक्षरता अभियानामध्ये जी काही गाणी गायली, जिल्हा प्रमुख झाले मी. दुसरी ओळ लक्षात आहे का? हो. गावात नव आलंच वार, घर घर आज झालं साक्षर. वा वा. सकाळी अंगण झाडीते, बाई अक्षरांची रांगोळी काढीते. सकाळी अंगण झाडीते, बाई अक्षरांची रांगोळी काढीते. हे गाणं होतं. त्याच्यानंतर एक गाणं गायलं मी, तर ते गाणं, त्या गाण्याच्या बाबतीत तर अशी गंमत झाली. मुळे वाहून डोक्यावरती माय माझी विकायची, कष्टाची भाकर करून रातीच्याला शिकायची. गरिबीचं दुःख वेगळं, कष्टाचा संसार, रोज रोज चिंता जाळे हातावरची भाकर. ठणका असेल मनामध्ये तरी दिसू नाही द्यायाची, कष्टाची भाकर करून रातीच्याला शिकायची. बरं, एक नाजूक प्रश्नाचा का विकासरावला जे संवादिनीचं हे आहे, हे तुम्ही त्यांना दिलंय का ते अगोदरच होत? नाही, सूर जुळले का? उपजत. म्हणजे ऑलरेडी सुरांमुळेच आम्ही सुरांमध्ये तुम्ही म्हणजे सुरांमुळे एकत्र आलो. कारण त्यांना हार्मोनियम ते आधीपासून वाजायचे. आताही मला माझ्यापेक्षा उत्तम हार्मोनियम ते वाजवतात. हो, मी पाहिलंय. म्हणजे आपण जे पण एक गंमत अशी झाली की आधी जे वाजवायचे तर त्याला म्हणतो ना आपण एका साचबद्धपणात बसवणं, हे लग्नानंतर सुरू झालं. नाही, मग हे असं नका वाजू, हे अशा पद्धतीत वाजवा, हे या पद्धतीत वाजवा. मग तिथनं हा प्रवास असा सुरू झाला दोघांचा मिळून. पण आधीपासून ते वाजवायचे. कधी तार सप्तक तो होतोच प्रत्येकामध्ये. त्यात नाविन्य नाही. तार सप्तक असल्याशिवाय मजाच नाही ना. नेहमी जर आपण मंद्रामध्ये बोलू लागलो तर तार सप्तकाची मजा काय? तोही पाहिजे, मंद्र पाहिजे, मध्य पाहिजे. तिन्ही सप्तकात संसार असतोच आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या ह्याच्यात तो आहेच आहे, आमचाही आहेच आहे. आणि मध्ये मध्ये थोडं काहीतरी शुगर वगैरे असल्यामुळे तो जास्त वाढतो कधी. तर मग ते एकाने तारात बोललं तर दुसऱ्याने मंद्रात बोलायचं. दोन्हीकडे म्हणजे मध्यम पंचम सगळे म्हणजे सेफ राहतं. एकाने दैवत नीट लागतं, दैवत पण पंचम नीट लागतं. त्याच्यामुळे आहे तसंच ते. बरं, मला एक जाणून घ्यायचं की तुम्ही महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला महाराष्ट्रातल्या म्हणण्यापेक्षा मराठवाड्यातल्या आहे पहिल्यांदा. कारण कसं आहे, लताबाईंनी पण आनंद नावांच्या नावाने गाणी केली, उषाबाईंनी केली. तर तो त्यांचा खूप जुना काळ आहे. त्याच्यामुळे आपण मराठवाड्यात मात्र नाही केलं. बरं, मला हे सांगा की तुम्हाला ही गाणी म्हणता म्हणता गाण्यांना शब्दांना स्वरसाज द्यावा असं नेमकी प्रेरणा किंवा असं नेमकं तुमच्या मनात कशामुळे आलं? किंवा हे आपण संगीतकार व्हावं, मग हे दशरथ पुजारींनी दिलंय का अजून कोणी दिलंय? हो, ही माझी खरंच आहे. माझ्यासाठी दशरथ पुजारी सारखे गुरु मला मिळणं हे आजही माझं काम, मी तर म्हणते की त्यांच्या आशीर्वादावर चालू आहे. कारण आजही जेव्हा जेव्हा मी रचना तयार करते आणि रचना तयार केल्यानंतर जेव्हा मी ऐकते तर त्याच्यात मला कुठे ना कुठेतरी मला अण्णांचा भास होतो की नाही. जर तो भास झाला तर मला करेक्ट कळतं की अरे हे करेक्ट. तुम्ही इथं पण त्यांच्या नावाचं एक झाड मोठं त्यांनी लावलेलं आहे ते. कारण 2005 मध्ये ते 4 दिवस माझ्याकडे राहायला आले होते. त्यांची हार्मोनियम त्यांनी मला दिली आहे.
हो 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 बर बर. ज्या हार्मोनियमवर केशवा माधवा विठू देव माझा हो, विठू हो, सावळा हो. ही गाणी तयार झाली ती माझ्याकडे आहे. वा 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 वा. आज हा माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. आणि ते तेवढं घेऊन आले होते ते इथं मला द्यायला. नांदेडला खूप मोठा 4-5 दिवसात त्या 4 दिवसाचा आम्ही सोहळा घेतला. त्यांची एक प्रकट मुलाखत घेतली. आकाशवाणीला आपल्याकडे नितीन देशपांडे होते तेव्हा. हो हो. नितीननी सगळं आकाशवाणीचं घरी आणलं होतं ते त्यांचं रेकॉर्ड करायला वा वा. साहित्य. आणि तो अण्णांची मुलाखत घेऊन घरून घेऊन गेला होता. ते फार सुंदर 3-4 दिवस घेतले. आणि त्याचा सोहळा म्हणजे मी दशरथ पुजारी मुंबईला गेले होते. तर दशरथ पुजारी कसे त्यांचा नवाकाळ पेपर होता. हो हो. आताही आहे तो. तर त्याच्यामध्ये एक होतं की दशरथ पुजारींकडे काही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन्स घेणार आहेत म्हणून. तर माझी बहीण राहायची कल्याणला. तर तिची मुलगी तिला म्हणलं चल जाऊन येऊ आपण डोंबिवलीला एकदा. तर आणि मला थोडासा माझा स्वभाव असा आहे की गेल्यानंतर एके ठिकाणी स्थिर नाही, कुठेतरी गेलं पाहिजे, कुठेतरी पाहिलं पाहिजे, कुणाला तरी भेटलं पाहिजे. आताची मुलाखत पण तुम्ही झुल्यात बसून द्यायचं कुठेतरी स्थिर नाही आपण अस्थिरच आहे. तर त्याच्यामुळे मग काय झालं की गेलो आम्ही डोंबिवलीला. आणि तिथे चालू होतं तर दशरथ पुजारी फक्त मला बघायचे होते. कारण एवढा मोठा आपण गाणी एवढी ऐकतो, रिमझिम झरती श्रावण धारा अजून त्या झुडपांच्या मागे कितीतरी गाणी. नेऊ नको माधवा क्रूरा रात्रीच रात्र आहे पौर्णिमेची तू जरा येऊन जा, हे कितीतरी ऐकतो आपण. तर हे ऐकल्यानंतर असं झालं की अरे हा माणूस कसा असेल म्हणून बघायचे. म्हणून गेले तर ते चालू होतं त्यांचं सत्र. खूप होते, बरेच जण आलेले होते. पण मला एक आतमध्ये कशी आहे की आपलं नांदेडचं अजून एक अवघड आहे. मराठवाड्यातल्या लोकांची आपली एक मानसिकता अशी माहितीये का, आपण जरा बुजून राहतो. हा बुजरेपणा सोडला पाहिजे. मुळात आपण इतकं हार्डवर्क करतो, आपलं एवढं हार्डवर्क कोणी नाही करत. बरोबर. पण आपल्यामध्ये तो एक नाहीये की नाही माझं हे नाणं आहे हे मी तिथं दिलं पाहिजे. बरोबर. हा भाव आपण नाही ठेवत. मग ही भीती केव्हा मरेल तुमची, तुम्ही जेव्हा तिकडे पावलं रोवाल तेव्हा ती मरून जाईल. पण ते रोवण्यासाठी मात्र आपण तेवढे तयारही पाहिजे. तिथं उभी राहिली मी दाराच्या मागे. 10:30ला उभी राहिलेली मी, संध्याकाळच्या 5:30-6 पर्यंत उभी होते. काहीच नाही, पाय हलवणं नाही, काहीच नाही, शरीर पुतळ्यासारखी दारामागे. सगळं झालं, सगळ्यांचं झालं. मी फक्त एक टक त्यांच्याकडे पाहत होते. समाधान एवढंच की एवढं आपण खूप वेळ पाहिले की कुठेतरी गेलो तर सांगावं की दशरथ पुजारी आपण पाहिलेत एवढे जवळून आणि खूप वेळ पाहिलेत. मग त्यांनी विचारलं तुम्ही इथं थांबलात काय, एवढं कसं काय थांबलात, गाणं गाता का? गाणं गाता का म्हणलं. हो म्हणायची तरी काय विषाद, एवढा मोठा संगीतकार माणूस आहे त्याच्यासमोर जर आपण पुन्हा हो म्हणून फिसकलो तर काय गातो. नाही म्हणावं तर उभं कसं काय राहिलात तुम्ही, प्रयत्न करते, बसा म्हणले समोर. बसले त्यांच्या समोर. मग काय गाणार म्हणले. तर मी म्हणलं तुम्ही सांगा, गाते मी, एखादं गाणं गाऊन दाखवा म्हणले. दाखवा म्हणलं. स्केल म्हणलं काळी एक चालेल. ते म्हणले वा, काळी एकला आवाज चालतो. मी म्हणलं प्रयत्न करते. चालतो, आता चालतो, कॉन्फिडन्स कुठला आला तेवढा. म्हणल्यानंतर मग त्यांना जे मी गाणं म्हणून दाखवलं होतं ते गाणं खूप जुनं भावगीत आहे. चुकवून आज आले सारा खडा पहारा देई तुझ्या कुशीत आता मला निवारा चुकवून आज आले. क्या बात आहे. वा वा. हे मी गायलं त्यांच्या. म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे बाकीचा भाव त्या गीतातला काही असो, पण जणू काही तुम्ही दशरथ पुजारींना असं म्हणत होतात की चुकवून आज आले सारा खडा पहारा देई तुझ्या कुशीत आता मला सुरांसाठी. सुरांसाठी त्यांचं ते म्हणाले अरे आवाजाला चांगली फरक आहे, मी शिकवतो म्हणाले गाणं. वा. बरं शिकवतो म्हणाले. तर मी म्हणलं हो चालेल. मग तर आनंदच झाला. बाहेर आले तेव्हा तो आपला नोकियाचा फोन होता डब्बी. मग ह्यांना बाहेर, हे नांदेडला होते, तर विकासला फोन केला. म्हणलं असं असं झालं. आणि ते म्हणाले, तर यांचं एकच वाक्य तेव्हाच होतं, तू आधी हो म्हणून टाक, येते म्हणून टाक, आपण पुढचं पुढे बघू काय होईल ते. मग त्यांनी मला विचारलं हे नांदेड कुठं आलं, तर किती वेळ. एक मिनिट डिस्टर्ब करू का तुम्हाला मध्ये, की तुम्ही फोनवरती हो म्हणून टाक हे आहे ना, की आतापर्यंत नेहमी असं ऐकत आलो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक
एका महिलेचा हात असतो. पण माझ्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी जरा वेगळं आहे की एका यशस्वी महिलेच्या मागे विकासाचा हात आहे. आहे हा, प्रश्नच नाही. नाही. विकासच पाठीशी आहे. पाठीशी हात आहे. नाही, हा, अख्खा विकासच विकासच आहे. पाठीशी हा, आहे. त्याच्यामुळे हो. मी हात म्हणत हा. नाही. हो. छोट्या गोष्टीवर नाही, जायचंच नाही, नाही, थेट मोठे विकासच हातीशी आहे. विजय. त्याच्यामुळे मग म्हणल्यानंतर मग ते म्हणले नांदेड, म्हणलं 12 तास लागतात. पण तू येणार कशी 12 तास? म्हणलं माझं मी बघेल, तुम्ही मला शिकवणार आहेत ना. तो प्रश्न माझा राहिला. 98 ते 2008, 1998 ते 2008 हा माझा मग तिथून प्रवास सुरू झाला. जाणं येणं करून मुंबई नांदेड जाणे येणं गाण्यासाठी पुजारी सरांच्या बघा रसिक हो, 10 वर्ष जाणं येण्याचा हा आणि अविरत प्रवास. मला तर अंगावर आत्ताही शहारा आलाय की एखादी गोष्ट शनिवार मिळवायची आला म्हणजे की मी किती कष्ट निघायचे. करावे लागतात. शनिवार आला की निघायचं, रविवारी क्लास करायचा, रविवारची संध्याकाळची ट्रेन पकडायची, सोमवारच्या शाळेला नोकरीला पुन्हा हजर. हो बाप. आणि ह्या सगळ्यामध्ये कधी आणि तेव्हा हे नव्हतं एसी, रिझर्वेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींचं सगळे जे लाड आहेत ते आता सुरू झालेत. तर काही वेळा तर अशा झाल्या की म्हणजे पेपर खाली टाकून बसून गेली मी. वर्तमानपत्र मला म्हणून त्यावेळेस सवय आहे की माझ्या पर्समध्ये वर्तमानपत्र असतात. त्यावेळेस मग 2-4 वर्तमानपत्र टाकायचे, सीटच्या मध्ये टाकायचे. आणि आपण जरा चांगली बाई असल्यामुळे कुणाला सीटच्या मध्ये कुणाला बसण्याला अडचण नसायची ना. की म्हणजे जसं आपण आता काहीतरी दिसलंय तर त्याला बसलंय तर आपण नाही बसू देत, म्हणजे तशी आपली अडचण नव्हती, मला कधी आली नाही. कारण जरा चांगल्या ह्याच्यातली बाई दिसल्यामुळे चला बाबा बसू द्या. पण असं मी 10 वर्ष केलंय. जेव्हा रिझर्वेशन मिळालं तेव्हा सीट मिळाली ठीक, नाही मिळाली बसायचं, तिकीट काढायचं, बसायचं आणि जायचं. ज्ञानार्जनासाठी काय करावं लागतं याचं हे उदाहरण आहे. आणि हे जे संगीत क्षेत्र असे ना, इथं जी गुरुनिष्ठा आणि गुरुप्रती असणारे जे लग्न असते ना, ती फार वेगळी असते ना. प्रेम मी सांगते ना, म्हणजे आजही जे आला गुरुपौर्णिमा येऊ किंवा दसरा हे दिवाळी येऊ किंवा पंचमी येऊ, तर आजही मला अण्णांची आठवण येते. पंचमीला 50 रुपये द्यायचे ते आणि दिवाळीला 50 रुपये द्यायचे आणि 50 रुपये देऊन म्हणायचे की याची चोळी बांगडी घे. म्हणजे आमचं दोघांचं प्रेम असं झालं नंतर की मला म्हणजे काय माहित नाही, पण बऱ्याच जण वेळेस एक दोघांची तर वाक्य असे आहेत की तुम्ही फक्त त्यांच्या पोटी जन्म घेतला नाही. म्हणजे इतकं आमचं छान असं एक, त्यांना लेखीच्या पलीकडे त्या माणसाने कधी पाहिलं नाही माझ्या. इतकं छान. मी इथून जे जायचे तर ते काय आणलंस तू खायला, मी तिथे गेल्यावर त्यांना खायला करून द्यायची. त्यांच्यासोबत मी काय नाही फिरले, श्रीनिवास खळ्यांच्या घरी गेले, त्यांच्यासोबत सुमनताईंच्या घरी गेले, मला काय नाही दाखवलं. मुंबईत कसं उभं राहायचंय हे त्यांच्यामुळे शिकले मी. पाय कसे रोवायचे, गुरुनी शिष्याला कसं उभं राहायचं हे. एक प्रसंग इतका मोठा होता की मंगळवारी फोन आला आम्हाला, आम्ही दोघं मला वाटते असंच कुठून तरी, आणि फोन आला की तू गुरुवारी दुपारी मला मुंबईत पाहिजेस, आणि मध्ये बुधवारी एकच होता. तर आता जायचं कसं, तर मला वाटतं आम्ही काय केलं की वसमतून बसलो, नाही सॉरी नांदेडून जाताना गेलो. जाताना मला थेट नंदीग्रामनी ह्यांनी बसून दिलं, नंदीग्रामनी गेले आणि दुपारी गुरुवारी बरोबर मी त्यांच्याकडे गेले तर कोण येऊन बसलं होतं तिथे, राजदत्त होते. त्यांच्या घरात बसलेले सुमनताई, सुरेश वाडकर, हे सगळे त्यांच्या तिथे बसलेले लोक होते. आणि अजून 5-7 जण, असं सगळी म्हणजे एक 10-15 लोक जी होती ती 15,000 लोकांची एक 15 लोक होती. आणि त्यांना मला दाखवायचं होतं की माझी जी शिष्य आहे ही संगीत जे देते ते छान काम करते, एवढंच त्यांना दाखवायचं होतं. बाकी काही मला बनवण्याचा बाकी काही हेतू नव्हता. मग त्यांनी सांगितलं की गेले मी, आणि गेल्यानंतर सगळं झालं. आता मला रात्री निघायचंय, तेवढ्याची ओळख करून दिली माझी. खळे काका होते त्याच्यात. मग तेवढ्यांची ओळख सगळ्यांची झाल्यानंतर मग म्हणाले की आता असं कर, या रविवारच्या क्लासला काही येऊ नकोस तू. गुरुवारच होता आणि मला शुक्रवारी नेमकं काहीतरी दौरे होते ऑफिसचे, शुक्रवारची शाळा करणं आवश्यक होती. एकच दिवस मी जरा, मला तुम्हालाही माहितीये नोकरीच्या काय काय प्रश्न आहेत ते, तशा प्रश्नातनं गेलेले मी. आणि मग शुक्रवारचे म्हणले मला अण्णा आज गेलं पाहिजे. रात्री मी भिवंडीहून बसनी बसले, रात्री नाही सॉरी 4 वाजताच भिवंडीला गेले डोंबिवलीहून. आणि भिवंडीहून बस कुठे होती तर वसमतला बस होती. त्या भिवंडीच्या बसमधून जवळपास
जे आपल्याला 12 तास भिवंडी लागतात. वसमत हा, भिवंडी वसमत. माजलगाव मार्गे. हा, तर त्या बसनी मी आले. हा. त्या बसनी मी रात्री 11 वाजता आले इथे. हो हो हो. रात्रीच्या 11 वाजता. आणि मग हे मला घ्यायला आले तिथे वसमतला रात्रीच्या 11 वाजता. आणि मग तिथून आम्ही नांदेडला गेलो. तर अशा म्हणजे संगीतामध्ये येणार जे हे वेडे पण आहे ना, हे ध्येय वेडे पण नक्कीच त्यावेळेस काही कळत नाही, पण म्हणजे माणूस असं म्हणतो झपाटले पण असावं. झपाटले पण होतं. पण याच्यातली गोष्ट काय होती, तुम्ही जे सांगते त्याच्यावर माझ्या लक्षात असं आलं की दशरथ पुजारींनी तुम्हाला श्रीनिवास काकांना भेटवलं, खळे काकांना ना. याचा अर्थ असा होता की तुमच्यामध्ये त्यांनी गायिकेपेक्षा संगीतकार त्याच वेळेस पाहिला आहे, सांगितलं. आणि म्हणून त्यांनी खळे काकांशी तुमच्या जास्त ओळख करून त्यांनी मला थेट सांगितलं ना की तू गाणं. त्यांनी मला 1-2-3 गाणी शिकवली. केशव आहे, मृदुलकरांनी छेडित तारा ही गाणं शिकवलं. रात्र आहे पौर्णिमेची शिकवली. हे 2-4 गाणी शिकवली. पण माझं लक्ष काय होतं की त्यांनी माझ्यासमोर एक कंपोजिशन केलं. ते कंपोजिशन असं होतं की सदानंद डबीरांची रचना होती. हे रंब तू गणनायका तिमिरा हरा सुखदायका तिमिरा हरा सुखदायका हे रंब तू गणनायका. हे कंपोजिशन त्यांनी माझ्या समोर केलं. मी म्हणलं हे किती छान आहे, हे गाणं म्हणण्यापेक्षा हे फार छान आहे. तर मग नंतर माझं असं झालं की मग मी त्यांना म्हणायचे की तुम्ही हे कसं केलं, तुम्ही हे कसं केलं. मग ते सांगायचे त्या पद्धतीत. मग नंतर माझं लक्ष त्यांच्याकडे त्या गोष्टीकडे जास्त वळलं. आणि त्यांनाही लक्षात आलं की तुम्ही केलेली काही टायटल सॉन्ग, तुम्ही केलेले प्रोजेक्ट है ना, तुम्ही केलेले अल्बम, हे जे सगळं तुम्ही काम जे केलंय त्याची आकडेवारी जरा मला फक्त आकड्यात सांगा की किती प्रोजेक्ट झाले, किती गाणी झाली, किती टायटल सॉन्ग झाले. आता मी गाणी तर सांगते ना, मी अंदाजे सांगते 600च्या वर आकडा गेलाय. वा वा. रसिक हो, आपण लक्षात घेतलं पाहिजे की एक संगीतकार, महिला संगीतकार मराठवाड्यातली 600 गाण्यांना कंपोज करते. 600 कवितांना, 600 गाणी आतावर झालीच आहेत आरामात झाले. तर म्हणजे मोजून सुद्धा आकडा माझ्याकडे नाहीये, पण आरामात झालेली. मी एका व्यंकटेश काब्देंच्या कार्यक्रमाच्या वेळेला होतो आणि झेपच्या वेळेला, आणि फुलपाखराच्या गावला तर मी देवीदास फुलारी, योगीराज माने, रेणू पासपोर, नितीन देशपांडे, आम्ही सगळे तुमच्याकडे येऊन बसलो होतो. आणि तिथे त्यावेळेस ते छोटी छोटी मुलं, त्यांची ती गाणी सगळं बघितले. हे सगळं तुम्ही जे झाला, आपण मराठीमध्ये एकदा बोलीभाषा हेरणे म्हणतो ना, हेरणे, तर हे तुम्ही कुठून हेरले होते हिरे सगळे? ते बाकीचे शब्द तर आमचे होते, पण गाणारे हिरे फुलपाखरांच्या गावची. आणि त्यावेळेस माहितीये का, आपण नरसिंह सरस्वती स्वामी प्रसन्न असं काहीतरी, श्री स्वामी नरसिंह सरस्वती असं काहीतरी होतं ते. आणि फुलपाखराचं गाव तर ते होतच. हे ऑलरेडी आपण नांदेडच्या आकाशवाणीला आधी रेकॉर्ड केले. पण ते रेकॉर्ड झाले, सगळं झालं, त्याच्यामध्ये असं झालं की ते समाधान नव्हतं जे पाहिजे ते. आता तुमची कविता आहे, छान छान गुरुजी माझे छान किती बाई, रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येईल. हे म्हणतो आपण, पण मला हे असायला असंच पाहिजे ना. समोरून जेव्हा घ्यायचंय तर मला असंच पाहिजे. ही मजा नाही आली त्याच्यात. कारण इथे काय केलं आपण, मुळात काय होतं माहिती का, काम करायचं तर अर्थाशी फार अडतो आपण. अर्थ म्हणजे द्वयार्थी, लक्षात आलं, दोन्ही शब्दांचा अर्थ आणि आर्थिक अर्थ. अर्थाशी फार नडतं काम. मग इथे जेव्हा काम केलं आकाशवाणीला, नितीन देशपांडे असल्यामुळे काम झालं. ते आपलं सगळं समाधान नव्हतं, मग ते काम बाहेर नाही काढलं आपण, बाहेरच काढलं नाही ते काम. मग ते शोधात होते मी की ह्याला काय करायचंय, ह्याला काय करायचंय. पण योगायोगाने असं झालं की ते काम नंतर मग इतक्या चांगल्या पद्धतीने आलं की धनश्री लेलेत का त्याच्या निवेदिका, धनश्री लेलेनी त्याचं निवेदन केलं, त्याच्या निवेदिका आहेत. मग त्यानंतर आपण त्याचं नंतर एक गंधगाई गाभारा म्हणून एक, आणि फुलपाखरांचा गाव, अशी 20 गाणी आपण संभाजीनगरला रेकॉर्डिंग केलं त्याचं. तर त्याच्यामध्ये मग उत्तराबाई गायल्या, उत्तरा केळकर गायल्या, मुग्धा वैशंपायन गायली, त्याच्यानंतर विनायक जोशी गायला, अजून मला वाटते शेफाली होती का? शेफाली नव्हती. शेफाली पहिल्या प्रोजेक्ट मध्ये होती. कल्याणी लोखंडे आहे, मेघना देशमुख आहे बालगीतांमध्ये. मग ह्या सगळ्यांनी जेव्हा ती गाणी गायली तर नंतर ते मला ते छान वाटले की अरे हे आहे, हे काम आहे.
तर मला वाटतं तुम्ही बाबा आमटेंच्या हेमलकसाचा जो प्रोजेक्ट आहे तिकडे तिथे पण एक कार्यक्रम केलाय. हो तर मला वाटतं तो तुमच्यापैकी कार्यक्रमातल्या अविस्मरणीय कार्यक्रमापैकी एखादा असावा असं मला आहे, वाटतं. प्रश्नच नाही. जेव्हा दीपक शिव आहेत आनंदवनातले, तर त्यांचं माझं असंच म्हणजे आम्ही फार वर्षापासून बोलतो. विकास दादांशी पण बोलतो, विकास भाऊंशी पण माझं खूप वर्षापासून आम्ही फोनवर वगैरे बोलतोच, किंवा इथे नांदेडला आलं तर भेटणं. पण नेमकं दीपक शिवांचं असं झालं की ते म्हणे ताई तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा ना, आणि काहीतरी आम्हाला अरे मी सदैव तयार आहे, बिलकुल सांगा. मग त्यांनी गणेश उत्सवात पण मी त्यांना एक अट टाकली की मी आनंदवनात जर कार्यक्रमाला आले तर मला हेमल कशाला पण कार्यक्रम पाहिजे, तर मी आनंदवनात येईल कार्यक्रम. ते म्हणले माझ्याकडे लागले, मी देतो. मग तिथून मग आनंदवनात आम्ही एक दिवस कार्यक्रम केला. मग दुसऱ्या दिवशी मग अनिकेत आमटेला त्यांचं बोलणं झालं, आणि मग त्याच चित्रीकरण केलं कागदाच्या नाव नाही, मला नंतर ते अनिकेतनी करून पाठवलं. ते असं आहे का? हा, अनिकेतनी ते ऍक्च्युली ते केलेलं होतं. मग गाणं ऐकलं त्यांनी, ते सगळं करून मग ते आमच्या दोघांचं बोलणं होऊन तो व्हिडिओ तयार झाला. म्हणजे माझे शब्द तिथपर्यंत गेले. मग ते गायलं ना मी शाळेतली जी हे छान त्यांची विद्यार्थी समोर होती आणि ते गायलं छानपैकी. तर ती मजा खूप वेगळी आहे की काहीतरी हे लोक आयुष्य वेचलंय, तर आपण 4 तास वेचायला तरी काम ते द्यायला काही हरकत नाही. आणि हा भाव तर कायम असायलाच पाहिजे, कलावंत म्हणून आणि माणूस म्हणून तर गरजेचाच आहे. मला एक जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला असा कुठला असा क्षण आहे संगीतकार म्हणूनचा की जो तुम्हाला खूप असा वाटतं की ह्या ठीक आहे मला हे आत्ता चांगलं मिळालं. म्हणजे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे अभिजात मराठी गाणं आहे तो भाग तुम्ही नंतर त्याच्यावर येईल त्या भागाच्या निर्मितीसाठी, पण अजून एखादा प्रसंग आहे का की ज्यामध्ये तुम्हाला आपण थोडंसं त्याला आपण कृतार्थ झालो, बरं वाटलं, काहीतरी समाधान वाटलं, असं झालं एखादा प्रसंग आहे संगीत? ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, समाधान तर प्रत्येक कामात आहे. कारण जेव्हा आपण ती एक निर्मिती करतो तर ते लेकरू आहे आपलं. हो. मग प्रत्येक लेकरू आईला सारखंच आहे. त्याच्यामुळे मला या गाण्याने समाधान आहे, त्या गाण्याने समाधान नाही, मला प्रत्येक गाण्याने समाधान आहे, वेगळं समाधान आहे. वा वा. आईला प्रत्येक लेकरू वेगळ्या दृष्टीने समाधान देतं, तसं संगीतकाराचं सुद्धा हे लेकरच आहेत. म्हणजे खाकी गुलाब असेल, झेप कुठलंही असेल, फुलपाखराचा गाव असेल, ते देवीदास फुलारींची गाणी तुम्ही त्याची गजानन महात्माची केली ती मी ऐकली हो. ती नेमकी जरा 1-2 मिनिटात मला सांगाल का नेमकी काय प्रक्रिया? गजानन सकाळ सिद्धी गजानन. गजानन महाराजांचं जे गजानन विजय हा ग्रंथ आहे संत दासगणू महाराजांनी लिहिलेला, तर हा आमचा 2 वर्षापासूनचा विषय होता की मी म्हणायची की काहीतरी वेगळं करा, काहीतरी वेगळं करा. तर ते म्हणायचे हो करतो, सांग मला काय करायचे, सांग, मला वेगळं पाहिजे आपल्याला काहीतरी. मग नेमकं ते ह्याच्यावर त्यांनी ते अभंग रचले. मग हे अभंग रचले त्यांनी माझ्याकडे दिले. मग ते माझे यथायोग्यपणे काम चालू झालं. कसं असतं, शेवटी इच्छा त्यांची आहे, वरून जेव्हा आज्ञा आली ना तर त्या सगळ्या गोष्टी होतात. आणि ते सगळं इतकं छान काम घडत गेलं की ह्याची निर्मिती उत्तम झाली. म्हणजे काय त्याला योगायोग काय माहितीये का की दासगणू महाराज गोरठ्याची त्या गजानन विजयाचा जो काही काव्यात्मक भाग आहे तो गोरठ्याच्याच कवीनी सांभाळला है ना, देवीदास फुलारींनी. आणि ते तुम्ही त्याला सोनं केले त्याचं, म्हणजे काय प्लॅटिनम गाणे झाले सगळी गाणी. हो, हा आता तुमचा रिमार्क नाही, ज्यांची सुद्धा आता येतात ना तर ते म्हणतात की आम्ही गाडीत ऐकलं, गाडीत आम्ही ते लावून ठेवतो आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे लावतो तिकडे लावतो. पण ते सकाळी ऐकल्यानंतर प्रसन्न वाटतं की अख्खी पोथी कानावर पडल्यासारखी वाटते, पोथी ऐकल्यासारखी. त्यातली गाणी माजलगावच्या गजानन महाराज मंदिरांच्या पर्यंत पोहोचवले, ते सुरू झाले. हे व्हायलाच पाहिजे. कारण कसं आहे की आपण हे काम जोवर असं समोर सरकवत नाही. म्हणजे डॉक्टर निळेकर आहेत, ते गजानन महाराजांचे खूप भक्त आहेत, त्यांच्याकडे मी ते पोहोचवलंय. त्यांना म्हणलं याला जास्तीत जास्त प्रसार तुम्ही जेवढं करायला पाहिजे ते आपण. आता आम्ही तर असं ठरवलं की याचे आपण कार्यक्रम पण करायचे, स्पेशली गजानन सकळ सिद्धी गजाननचे. तो पण आमचा विचार आहे, माझा आणि फुलारी सरांचं आमचं बोलणंही झालंय की ह्याचे आपण कार्यक्रम सुद्धा जिथे जिथे जमतील तसे आपण करत राहू. तर त्याच्यामधले काही गाण्यांच्या मग ते आणि प्रोजेक्ट छान झाला. सावनी रवींद्र गायली, मंगेश बोरगावकर गायला, अंकिता जोशी गायली, अवधूत गांधी गायला. त्याच्यामध्ये सगळे छान गाणारी आहेत, मधुवंती बोरगावकर आहे. त्याच्यामधलं गाणं म्हणाल तर स्वामीजींनी उपकार केले, शेगावात मंदिर झाले, स्वामीजींनी उपकार केले,
उपकार केले, शेगावात मंदिर झाले. वा वा. माहेर भक्तांचे हे बनले, माहेर भक्तांचे हे बनले, कामधेनु मंदिर झाले. स्वामीजींनी उपकार केले, शेगावात मंदिर झाले. जागा समाधीची ठरली, आता नाही चिंता उरली, आता नाही चिंता उरली. स्वामीजींनी उपकार केले, शेगावात मंदिर वा वा. सुंदर सुंदर, खूप छान. आणि 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं दिल्लीच्या जे सरहद कडून आलं ना, ते झालं सरहद पुणे. संजयजी नहार आहेत. तर ते संमेलनाचं जे अभिजात मराठी गीत आहे ते स्वरबद्ध तुम्ही केलंय. मला त्याच्याविषयी एका मिनिटामध्ये मला आपण सांगू, हे नेमकं तुमच्याकडे आलं कसं? याच्यात लिहिलं डॉक्टर अमोल देवळेकर पुण्यातले, आणि गीत लिहून दिलं त्यांनी. लिहून दिल्यानंतर जेव्हा गीत पाहिलं तर ते 12 कडव्यांचं, कडवी 12 अंतर आहे त्याला. हो. मी म्हणलं हे खंडकाव्य झालं की हो, मिनी खंडकाव्य. एवढं आता नाही, आता ह्यालाच खंडकाव्य म्हणायचं, कारण आता छोटे छोटे छोटं चाललंय. आता हायकू पर्यंत आलात त्याच्यामुळे हायकू तर प्रश्न नाही, आता तिथपर्यंत आलात म्हणजे हे खंडकाव्यच आहे. 12 अंतराची कविता म्हणजे तुला खंडकाव्य झालं हे. तर नाही, पण एवढंच करायचं म्हणले आपल्याला. मग ते 12 मिनिट 13 सेकंदाचं गाणं झालं ते. मग ते गाणं घेतलं मी, सगळा विचार केला त्याच्यावर. मला ते काही अवघड वाटलं नाही, म्हणजे हे काम मी करेल, मला काही प्रश्न नव्हता. पण माझी एक अट आहे की मला एकच गायक नको ह्याच्यात, मला गायक वेगळे वेगळे पाहिजेत. कोण कोण गायक? मला प्रत्येक अंतर हा वेगळा वेगळा पाहिजे. मला गायकांचे नाव सांग. तर त्याच्यामध्ये प्रियांका बर्वे गायली, शंकर महादेवन गायलेत, हरिहरन गायलेत त्याच्यामध्ये, सागर जाधव गायलाय, आणि शमीमा अख्तार गायली. तर ह्या सगळ्यांकडनं मी ते गाऊन घेतलं. तर ते गाणं आता असं झालं की म्हणतात ना की कधी कधी म्हणतो आपण की सोन्याच्या चमच्याने दूध पिले का तू लहानपणी लेकराला, की ह्यांनी सोन्याच्या चमच्याने दूध पिले, म्हणजे ह्याचं सगळं जे चाललंय ते असं चाललंय. पण या गाण्याच्या बाबतीत तसंच झालं, कारण हे गाणं ऑडिओ रिलीज झालं नागपूरमध्ये. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, त्यांनाही ते फार आवडलं. ते म्हणाले बापरे, हे एवढं मोठं. आणि खरंच त्यांनी ते फार सुंदर केलं, म्हणजे त्याचे पोस्टर्स, त्याचं ते काम फार सुंदर केलं त्यांनी. मग ते तिथे रिलीज झालं. तिथे रिलीज झाल्यानंतर आम्हाला राजभवनावर बोलवलं राज्यपालांच्या हस्ते. तर तो शाही सोहळाच झाला त्या गाण्याचा. त्या गाण्याला माननीय मंत्री साहेब उदय सामंतजी होते. त्याच्यानंतर लगेच माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मला वाटते अजितदादा पवार यांच्या ह्याच्यात पण, त्यांच्या भर मीटिंग मध्ये पण हे गाणं आधी वाजलं मंत्रालयातच. म्हणजे ह्या गाण्याला राजाश्रय पण खूप मिळाला. आणि नंतर तर काय, मग आपण म्हणतो याची देही याची डोळा मोदी साहेबांसमोर. मग तर काय, म्हणजे तिथे सगळा आपला, आपण ज्या क्षणाची म्हणतो वाट बघतो, तर तो सोहळा संपन्न झाला. आणि असं वाटलं की अरे, आपण ज्या गोष्टीने गेलो तर ही वाट छान झाली आपली इथे आल्यानंतर. संमेलन अध्यक्षांचं त्यांचं काय होतं? ताराबाई हो, ताराबाई छान बोलल्या. ऍक्च्युली ताराबाईंनी आधीच ऐकलं होतं गाणं, कारण मी त्यांना आधी ऑडिओ पाठवलं होतं. तर ताराबाई पण छान बोलल्या. त्या म्हणाल्या की अगं, पण त्या पण मला म्हणाल्या ना की असं असतं, आणि त्यांचं आधीच बोलणं ते आजी सारखं बोलतात ना त्या. तर त्या म्हणाल्या तुला सांगू का एक, की हे ना, हे असं स्त्रिया असतात ना, मग त्यांची मनं अशी असतात, म्हणून मग हळवे पण असतं, हे असतं ते असतं, म्हणून मग हे असं काम छान जुळून येतं. आणि ते छान बोलल्या, त्यांच्या स्टाईल मध्ये त्या पण छान बोलल्या. मस्त, त्यांचाही रिमार्क छान आहे. सगळे रिमार्क सगळ्यांचे छान आहेत. मुळात कसं आहे की आपण चाललो तो ट्रॅक, आपण इकडे तिकडे बघत जा. काम हाताशी, कविता हाताशी आल्यानंतर एकच ठरवते की कविता ही कवींची मुलगी असते, ती संगीतकाराची सून असते, आणि त्याचं सारथ्य करणारे जे आहेत गायक गायिका, ते त्यांचे जीवनसाथी असतात. म्हणजे त्यांनी कुठपर्यंत जायचं ते पुढे ठरवायचं. म्हणून आपण संगीतकार म्हणून त्याला किती नटवायचे, किती थटवायचे, एक सून बापली म्हणून. अगदी शेवटचा प्रश्न आता, की तुम्ही हे सगळं काम केलेलं आहे, एवढं आहे, आता तुमचा नवीन संकल्प काय आहे? आणि दुसरी गोष्ट की जे नवं गाणं जे शिकणारी मुलं मुली आहेत त्यांनी काय करावं, असा एक मला
एक संदेशात्मक पाहिजे, कारण तुम्ही एवढं मोठं काम केलेलं आहे, तर तुम्हाला तो अधिकार आहे की तुम्ही नव्यांना काहीतरी सांगू शकता. आणि तुमचा एक संकल्प सांगा की आता तुम्ही काय करताय. आत्ता माझ्या हातावर काम चालू आहे, विष्णू कवींचं काम चालू आहे. वा वा. माहूर विष्णू कवींचं काव्य माझ्या हात मी काम करते. त्यांची 21 पदं करायची मला विष्णू कवींची. ते चालूच आहे काम. त्याच्यानंतर दुसरं आत्ता 2 दिवसापूर्वीच एक जगण्याचं गाणं केलं. जगण्याचं गाणं नितीन जोशींचं. स्नेहवंच्या अशोक देशमानेचाच सत्कार होता, त्यातच हे गाणं रिलीज झालं. तर ते गाणं तर मला आमचं बोलणं या गुरुवारी झालं, दुसऱ्या गुरुवारी गाणं व्हिडिओ सहित रिलीज झालं. आणि फार सुंदर लिहिले नितीन जोशींनी, छान लिहिले. आणि तो फार म्हणजे अफलातून व्यक्तिमत्व आहे नितीन जोशी सुद्धा. त्यांचं कार्य वेगळंच आहे. मुळात डॉक्टरांचं मला एक गोष्ट इथे सांगावीशी आवर्जून वाटते की डॉक्टर्स असतील, पोलीस असतील, किंवा एक असे या पदावरची जी माणसं आहेत ना, की ह्या माणसांकडनं जे लेखन होतं ना, हे तुम्ही साहित्यिक म्हणून ज्या पद्धतीने लिहिता, तर ते हे नाही, ते वास्तव लिहितात. मी जगलो, डॉक्टरनी काय जगलंय तर ते कवितेत म्हणतात. साहित्यिकांचा विचार वेगळा, साहित्याच्या अंगाने तुम्ही लिहित जाता, पण ही लोक थेट वास्तव लिहून ठेवतात. आणि वास्तव आतमध्ये लागतं कोणाच्याही समोरच्या. त्याच्यामुळे खूप जणांचं असं होतं की तुम्ही डॉक्टरांच्या कविता केल्या, पोलिसांच्या कविता केल्या. अरे मी साहित्यिकांच्या कविता केल्या ना, सगळ्यांच्या केल्या, तुमच्या केल्या, फुलारींच्या केल्या, चुकेवाडांच्या केल्या, किती सुहासिनी इर्लेकरांच्या केल्या, पुन्हा दासूची केली. त्याच्यानंतर बऱ्याच साहित्यिकांच्या मध्ये कुणाच्या नाही केल्या, बऱ्याच साहित्यिकांच्या केल्या. पण गंमत अशी आहे की जेव्हा ही लोक माझ्याकडे जे काम येईल ते मी करेल, पण ते अर्थात ती कविता त्या धाटणीची असावी. येईल ते आता तुम्ही अख्खं निबंध दिला तर लावेल मी, त्यालाही चाल लावेल, पण एक ती मजा नाही येणार ना त्या गोष्टीतली. म्हणून मी म्हणलं की नाही, या पद्धतीत आपण काम करायला काही हे नाही. म्हणून ते जगण्याचं गाणं पण तसं छान झालं. म्हणजे मलाही ते आवडतं. ते हे प्रोजेक्ट हातावर आहेतच. आणि अजून हे चालूच राहतं, कामाचा ओघ चालूच आहे. आपण आपलं काम करत राहावं, म्हणजे सिद्ध व्हावं. प्रसिद्ध होण्यासाठी नाही, आपण आपलं सिद्ध झालं की प्रसिद्ध आपोआपच होतो. त्याला काही गरज नाही की तुम्ही प्रसिद्धीच्या मागे धावत जाण्याची. आणि दुसरा तुमचा काय प्रश्न होता की मी संदेश द्यावा पेक्षाही मला असं वाटतं की मी एक सुचवावं, कारण संदेश द्यायला अजून आपल्याला भरपूर काळ आहे. सुचवण्यासाठी एवढं की मुलींसाठी खास करून सांगते की करिअर ज्या गोष्टीत करिअर नक्की करा तुम्ही, पण कुटुंबाला प्राधान्य द्या. कारण कुटुंब व्यवस्था जर आपली छान असेल तर करिअर उत्तम बनतं. त्रास निश्चित होतो, पण करिअर चांगलं बनतं. कारण काय असतं की खंबीरपणे पाठीशी एक पाठ आपलं कुटुंब सगळं. तुम्ही जर एकटे करिअर म्हणून कुटुंबाच्या बाहेर गेलात तर कुटुंब तुमच्या पाठीशी असतं. बरोबर. कमी अधिकपणा सगळ्यांच्याच घरात आहे, सगळीकडेच आहे. पण त्या उणीवा बाजूला ठेवून जर तुम्ही संसार व्यवस्थित करत, किंवा तुमचा एक घराचा साचा तुम्ही एक पक्का ठेवलात ना, तर करिअर कधीच बाधा आहे, करिअरला कधीच आड येत नाही, कोणतीच गोष्ट आड येत नाही. तुमचं मन समाधानी असेल, तुमचा नवरा घरातून जेवून बरोबर गेलाय ना, तर तुम्ही काम व्यवस्थित करू शकता. आणि नवरा बाहेर काम चांगलं करू शकतो, कारण त्याचं पोट भरलेलं असतं. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि नक्की ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना तर काम, आता हे महिलांचंच म्हणून आहे, पुरुषांचं हेच आहे की तुम्ही ज्या गोष्टीत गेला तिथे प्रामाणिक कष्ट करा. 4 गाणी येतात म्हणून व्यासपीठाची हाव धरू नका. तुम्ही 4 गाण्यावर चिंतन किती केलंय, किंवा 4 सूर शिकलात तर चिंतन किती केलंय त्या सुरावर. आधी एक नियम आहे, 100 पैकी 75% ऐकणं आहे. 100 पैकी 75% ऐकणं, 20% रियाज आहे, आणि 5% बाहेर काढणे. बरोबर. ह्या तत्वानुसार जर आपण राहिलो तर काहीच अवघड नाही आपलं करिअर, काहीच नाही. करिअरला करिअर होईल, घराला घर छान राहील, आणि कुटुंब छान राहील. या सगळ्या गोष्टी जर आपण एक त्रिकोण आखून घेतला, आपण संसाराचा त्रिकोण आपण आखून घेतला, तर करिअर कुठलंच अवघड नाही. खरंच म्हणजे तुम्ही शेती, घर, संगीत, शिक्षण हा सगळा त्रिकोण नाही तर चौकोन सगळा सांभाळला. आणि आज तुम्ही खूप दिलखुलास बोललात
खरं म्हणजे ही मुलाखत एका भागात होण्यासारखी नाहीये, पण आज पहिला भाग आपला इथं झालेला आहे. आता दुसऱ्या भागामध्ये ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपल्याला प्रात्यक्षिकाला आपण बसूयात, म्हणजे त्यावेळेस हो, संवादिनी, तबला हे सगळं बरोबर असेल आपल्या. आणि अगदी तो पण खरं. आपण ह्या अतुल कृषी पर्यटन केंद्रातच करूयात. लवकर लवकर तुम्ही करू. खूप छान बोललात, लवकर. त्याबद्दल मी माय मराठीच्या वतीने आपले ऋण व्यक्त करतो. आणि असंच आपलं जीवन सगळं सूरमयी राहावं, किंवा सूरनिरागस हो, हा सगळा आपला प्रवास चालू राहावा. आणि संगीत रस सुर समम जीवन आधार हे जे नाट्यपद आहे, त्या नाट्यपदाची सिद्धता आपण होत राहाल. आणि यापुढेही तेच नाट्यगीत आपल्या पूर्णतः नसानसामध्ये भिनलेलं असेल, अशी अपेक्षा व्यक्त करून आपले ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.